सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांनी नीट परीक्षा प्रकरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेस, राहुल गांधी, अण्णा हजारे तसेच विविध आंदोलनावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। पहिले स्वतःचं ठेवायचं झाकून आणि आमचं बघायचं वाकून। काँग्रेसच्या काळातही पेपर फुटीच्या घटना घडल्या होत्या, त्यावेळी कोणी जबाबदारी स्वीकारली का याचाही हिशोब द्यावा असंही ते म्हणाले। नीट आंदोलनाबाबत परीक्षा व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज मान्य करताना आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर टीका त्यांनी केली आहे। राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत पंतप्रधान बाबत बोलताना राजकीय जबाबदारीचं भान ठेवावं असं मत व्यक्त केले। अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं सांगतानाच आंदोलनाच्या माध्यमातून देशविरोधी भूमिका घेणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना जनतेचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर असल्याचा दावा त्यांनी केलाय। कोणाला परीक्षा संदर्भात काही सुधार झाला पाहिजे का झालाच पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये सगळेच सकारात्मक आहे। आमच्या केंद्र सरकार आणि आमचे संबंधित मंत्री सगळेच बोलत आहेत की संबंधित त्या नीट परीक्षेमध्ये सुधार झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पावलंही उचलले जात आहेत। त्याचमुळे काही कालही नीटची परीक्षेचा निकाल लागला, जवळपास 11 लाख विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झालेले आहेत। पण मुद्दा असा आहे की एका बाजूला नीटचा मुद्दा असताना मग जे आंदोलनकर्ते आहेत ते सर तन से जुदाचे नारे का देत आहेत, देशविरोधी नारे का देत आहेत, सीता का पती असा उल्लेख करून हिंदू धर्माचा बदनामी का करतायत। मग सीता का पतीचा उल्लेख झाला तर मग आयशाचा पण पतीचा उल्लेख करा एवढी हिंमत असेल तर। आमच्या सैन्यावर आरोप कशाला करतायत, सैन्याला शिव्या कशाला देत आहेत, आमच्या पोलीस दलांवर हात कशाला घालतायत। हे सगळं करणारे विद्यार्थी कधीच असू शकत नाहीत। आमच्या देशाचा तरुण हा आमच्या हिंदू राष्ट्राला वर विश्वास ठेवणारा तरुण आहे आणि म्हणून हे जे काही ज्या शक्ती आहेत ज्या आम्हाला हिंदू राष्ट्राच्या विरोधी आहेत त्या सगळ्या ह्या आंदोलनाची बदनामी करायची, देशाच्या तरुणांची बदनामी करायची, आमच्या केंद्र सरकारचे एवढा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। आणि म्हणून हे कुठले जे काय हे काँग्रेस आणि हे सगळे जे पक्ष त्याच्यात जे घुसलेले आहेत ना त्यांना आमच्या देशाच्या विरोधी असलेल्या प्रत्येक शक्तीला ताकद द्यायची म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे ट्विट करतायत। राहुल गांधी असं म्हणतात की तुम्ही आमच्या तरुण पिढीला भविष्याला सर्वात मोठे नुकसान पोहोचवलं। राहुल गांधी यांच्या मोदींवर निशाणा। अहो, राहुल गांधीच्या तोंडी देशहिताच्या आणि अशा पद्धतीच्या तरुणांच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी त्यांना बिलकुल सूट करत नाहीत। कारण का म्हणूनच त्यांना घरी बसवलं आहे, म्हणूनच त्यांच्या काँग्रेस पक्षाला घरी बसवलं आहे, वारंवार त्यांना पराभवाचा सामना करायला लागलेला आहे। आणि म्हणून राहुल गांधींनी आपल्या उंचीप्रमाणे राजकीय उंचीप्रमाणे आदरणीय मोदी साहेबांबद्दल बोलावं। वडंटीवार असं म्हणतात पेपर हा केंद्र सरकारची जबाबदारी, ही जबाबदारी प्रधानांची आहे, त्यांचा राजीनामा घ्यावा, भाजप लाज असायला होईल, आमच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते। त्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कितींदा नीटचा पेपर फुटला, कितींदा त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा घेतला, कितींदा त्यांनी त्यांच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा दिला। हे त्यांनी पहिला हिशोब तरी सांगावा ना ह्या वडीटवारांनी, आणि मग अशा पद्धतीने आमच्या पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षावर टीका करावी। स्वतःचं काय झाकून बघत नाही, आमचंच वाकून बघतायत। पहिलं तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये असंख्य वेळी जे नीटचे पेपर फुटले तर तुम्ही तेव्हा कारवाई करायची हिंमत दाखवली नाही। आम्ही तरी किमान सुधार करण्याची मानसिकता ठेवतोय। अण्णा हजारेंचं मौन आंदोलन सुरू आहे। नाही, शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला आहे। पण त्या आंदोलनाच्या खांद्यावर बसून कोणी देशाच्या विरोधात अगर भूमिका घेत असेल, आमच्या देवी देवतांवर नावं ठेवत असेल ना तर मग ते देशहिताचं नाही। जरांगे पाटील असं म्हणतात जर विद्यार्थ्यांना पुन्हा मारले तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही। बघा, एक लक्षात घ्या, ज्यांनी आता त्यांना काय मत व्यक्त करतो त्यांचा विषय आहे, मी कसं काय बोलू राहिलो। वंचितने साहेब आज महाराष्ट्र बंदचं आंदोलन दिलं आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला। पण काय बंद काय म्हणजे म्हणून अशा पद्धतीच्या बंदचा प्रतिसाद जनतेनेच काय दिला हे तुम्हीच कॅमेरा फिरून दाखवायचं ना, आम्ही नाही सांगायचं आहे। देशाची जनता हे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी आहे।
म्हणून तर 3-3दा निवडून दिलेला आहे. आणि त्यांना ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर तन से जुदावाले, पाकिस्तान जिंदाबादवाले आणि ह्या पद्धतीने आमच्या देवी देवतांना नाव ठेवणारे कसं आपले पोळी भाजून घेत आहेत हे देशाची जनता खुल्या डोळ्यांनी पाहते. सर, जंतर मंतर पर हो रहे आंदोलन के मद्देनजर आज सुबह ही प्रधानमंत्री ने सभी विद्यार्थियों का आश्वस्त किया है कि जो भी नीट के लीक के पीछे होगा उसको सजा दी जाएगी और फिर भी जंतर मंतर आंदोलन बरकरार है. सीजेपी की भूमिका. देखिए, ऐसा है कि जो हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने कहा है वो हमारे सभी युवा साथियों के लिए है. नीट में जो कुछ भी गलतियां हुई हैं उसको सुधार करने की तैयारी हमारी केंद्र सरकार की है. उसकी प्रक्रिया भी शुरू हो गई है. हमारे देश के युवाओं का भविष्य कोई भी खराब करने देगा नहीं, ये विश्वास हमारे पंतप्रधान जी ने आज उनके ट्वीट के माध्यम से फिर एक बार दिया है. मगर एक तरफ नीट के लिए अगर आप आंदोलन कर रहे होंगे तो फिर उसमें सर तन से जुदा की घोषणाएं नारे क्यों दी जा रहे हैं? सीता के पति बोल के हमारे हिंदू धर्म का अपमान क्यों किया जा रहा है? उसका और नीट आंदोलन का क्या संबंध है? और फिर अगर सीता के पति के बारे में अगर बोल रहे होंगे तो आयशा के पति के बारे में भी बोलने की हिम्मत कीजिए ना. फिर उसमें हमारे आर्मी के ऊपर आर्मी को क्यों गाली दिया जा रहा है? हमारा देश का युवा ये कभी भी कर नहीं सकता, ये मानने वाले हम लोग हैं. मगर उस युवाओं के कंधों पे बैठ के नीट के नाम पे जो कुछ देश विरोधी शक्तियां, जिहाद को समर्थन करने वाली शक्तियां जो उस आंदोलन का फायदा ले रहे हैं ना, उसको हम लोग कभी सहन नहीं करेंगे. उसके विरुद्ध में देश की जनता ने उठना चाहिए. और हम विश्वास देते हैं जिस तरीके से आज हमारे नरेंद्र मोदी जी ने कहा है नीट में जो सुधार करने हैं वो जरूर होने वाले हैं. कुछ भी तकलीफ आने वाले वक्त में हमारे छात्रों को होगी नहीं. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अमरावतीत प्रतिसाद मिळाला आहे. विविध आंबेडकरी संघटनेच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चा दरम्यान व्यापाऱ्यांनी दुकाने स्वच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत विद्यार्थ्यांवरील कार्यवाहीचा निषेध नोंदवण्यात आलाय. आंदोलन शांततेत पार पडलं असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. आंदोलन जंतर मंतरवर जे अमानुषपणे हत्या झाली, मारहाण झालेली आहे विद्यार्थ्यांना आणि ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे. म्हणून त्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये बंदचा जो पुकार दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी, त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे लोक आज अमरावती बंद करत आहे आणि अमरावती बंदला सुद्धा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्या कारणानं विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे म्हणून हा निषेध सर्वीकडे नोंदवण्यात येत आहे. उद्या या व्यापाऱ्यांची सुद्धा लेकरं शिक्षण घेत आहे म्हणून त्यासाठी हे आंदोलन आम्ही ताकदीनं करत आहे आणि हे आंदोलन चालूच राहणार आहे. कशासाठी इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांचा जीव चाललाय, जंतर मंतरवर इतक्या विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत, त्यांना खिळे टोकून लाठीने मारल्या चाललंय. कशासाठी? विद्यार्थ्यांचा हक्क नाही आहे हा की त्यांना शिक्षण भेटावं. टेट एक्झाम मध्ये पेपर लीक झालाय, नीट मध्ये पेपर लीक झालाय, नेट मध्ये पेपर झालाय, एसबीआयच्या पेपर मध्ये 12 प्रश्न कॅन्सल करण्यात आले. याला उत्तर कोण देणार? सांगली जिल्ह्यातील वारणा चांदोली खोऱ्यात आणि पाथरपुंज परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते आहे, तर आज सकाळपर्यंत वारणा धरण 75.13% भरले असून धरणातील एकूण पाणीसाठा 25.84 TMC इतका झाला आहे. धरणाची पाणी पातळी 617.30 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे, तर उपयुक्त पाणीसाठा 18.96 TMC आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा अधिक होता. दरम्यान पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे गेल्या 24 तासात 181 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस 3019 मिलीमीटर पोहोचलाय. धरण परिसरातही 78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 15,275 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून गेल्या 24 तासात पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे.
धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरत असल्याने स्लीपवे, वीज निर्मिती केंद्र आणि कालव्यातून पाण्याचा विसर्ग सध्या बंद ठेवण्यात आलाय। दरम्यान पुढील 48 तासात पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभाग आणि प्रशासनाने दिले आहे। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात हिंदू मुस्लिम मित्र परिवाराच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। रॅली दरम्यान सहभागी नागरिकांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे। तसेच दिल्ली पोलिसांच्या कार्यवाहीचा निषेध नोंदवत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। शांततेत पार पडलेल्या या रॅलीत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे। जे दिल्ली येथे चालू असलेले जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले, आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा, अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे। हो, आणि आम्ही इकडे आमच्या शांततापूर्वक प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांत अधिकारीला पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेचे लवकर तपास वगैरे प्रशासनाला विनंती करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे। गेल्या 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे, ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे। विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल, महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी निंदनीय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे। आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे। त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही। तर माझी या ठिकाणी सर्वांना, सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे, आंदोलन होतंय, पण हा सगळा लोकशाहीचा हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे, तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे। प्रत्येक जण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे, अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो। आणि आज जो येवल्यात अर्जुन भाऊ जावळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे, त्याचा निषेध केलेला आहे, त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे। दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही, तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे। कारण तरुणांचं जे शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे, त्याचं कुठंतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने, या BJP सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे, जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले, संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे। आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे, पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही। हीच परिस्थिती आज आहे।
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भरवज मांजरगाव मार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी मांजरगाव आणि आंबेवाडी या गावचा शहराचा संपर्क तात्पुरता तुटलाय. दरम्यान उंबरदऱ्या परिसरातील टेकडीची माती वाहून थेट शेतांमध्ये गेल्याने शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करण्याचे टाळावे असं आवाहन केलंय. तसेच संबंधित यंत्रणांकडून रस्ता पूर्ववत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येते. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला शेगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळालाय. काही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकानं बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय, तर काही भागात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू असल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही सक्रिय सहभाग घेतलाय. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवर फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेगाव पोलिसांनी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. देशामध्ये जे पेपर फुटीचे प्रकरण चालले होते, प्रत्येक वेळ नीटचा पेपर फुटत आहे. केंद्र शासन हे पेपर फुटीला रोखण्यापासून 100% असमर्थ ठरलेलं आहे. ज्यांनी या विरोधात आंदोलन उचलले त्या विद्यार्थ्यांना नाग मारहाण करण्यात आली. काल एका तरुण भगिनीचा त्याच्यामध्ये जीव पण गेला. तरी या निर्लज्ज भाजप सरकारला लाज शरम वाटत नाही की त्यांना राजीनामा घ्यावा असं वाटत नाही आहे. नेमकं पाणी कुठं मुरत आहे याचा जाब आज पूर्ण देशात आंदोलन चालू आहे. पूर्ण आज महाराष्ट्र बंद आहे, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला साथ आहे. प्रश्न हा आहे की राजीनामा का बरं नाही घेत आहेत? काय त्याच्यामध्ये असं की बा राजीनामा द्यायला हरकत काय? काँग्रेसच्या राजवटीत पण नाही. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये लालबहादूर शास्त्रींनी राजीनामा दिलेला आहे. प्रत्येक वेळ राजीनामा दिल्याने तुमचं नैतिक पतन होणार नाही, उलट तुमचं अधिकार वाढेल असं आमचं मत आहे. आम्हाला राजीनामा पाहिजे. याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू आम्ही वेळ पडल्यास. ही आमची मागणी आहे आणि ठोस आम्ही आमच्या मागणीवर कायम आहे. या ठिकाणी ज्या दिल्ली जंतर मंतरवर 21 ते 22 दिवसापासून तिथे आंदोलन सुरू आहे, तिथे त्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात येत आहे. त्या मारहाणीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीम लीडर, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदचा एक ऐलान केलेला आहे. त्या ऐलानला आम्ही शेगाव शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्ण शेगाव शहर आज बंद केलेलं आहे. आज आम्हाला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा व उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा पाठिंबा व त्याच्यानंतर आपले शरद पवार गट राष्ट्रवादी आमच्या हे मागण्या आहे की ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ज्या विद्यार्थ्यांवर त्याला गंभीर त्याला मारण्यात आला, ते गंभीर प्रकारे तिथे गंभीर झालेले आहे आणि त्या पेपर फुटीविरुद्ध ज्या त्यांनी त्या लढा पुकारलेला आहे त्यांना त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. वंचित दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला कल्याणलगतच्या मोहणे परिसरात प्रतिसाद मिळालाय. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले दुकानं बंद केली आहेत, तर परिसरात आंदोलन शांततेत पार पडलं असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलंय. प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन करण्यात येत आहे, पेपरफुटी प्रकरणात 20-22 लोकांचा बळी गेला आहे, तरुणांचा बळी गेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा तरुणावरती लाठीचार्ज केला. त्या लाठीचार्जच्या निषेधात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्या बंदला प्रतिसाद देऊन मोहने शहरामध्ये कडकडीत बंद असा पाळण्यात आला आहे. आजच्या ताज्या घडामोडी या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.